भारतात आणि खास करून महाराष्ट्रातल्या जनतेला महागाईला सतत तोंड द्यावं लागतंय। प्रचंड महागाई वाढलेली आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस रोज वाढतोय, सोनं रोज वाढतंय, प्रत्येक गोष्ट बाजारातली भाजी महाग व्हायला लागलेली आहे। टूथपेस्टपासून सगळ्या गोष्टी महाग व्हायला लागलेत। ज्याला 20,000 रुपये पगार आहे, 15,000 रुपये पगार आहे, 30,000 रुपये पगार आहे, त्याने दिवस कसे काढायचे ही समस्या भारतातल्या प्रत्येक घराघरात आज निर्माण झालेली आहे आणि ही अघटित आहे। यापूर्वी एवढी महागाई कधी वाढलेली नाही। आमच्या मनमोहन सिंगांच्या काळात जे पेट्रोल 60 टन 65 टन 70 रुपयावर होतं ते आज 115 रुपयावर जायला लागलं। डिझेल 100 गाठायला लागली, रुपया 100 गाठायला लागला। सरकार म्हणतं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जो भाव आहे त्यानुसार ते वाढतं। मी तुम्हाला पटवून देईन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेव्हा दर कमी होते त्यावेळी या सरकारने, भारत सरकारने त्याच्यावरचा कर कमी केला नाही, उलट वाढवला। जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी झाले तर सरकारने आपला टॅक्स वाढवलेला आहे हे सिद्ध पुराव्यानिशी करू शकतो आपण। त्यामुळं सरकारला जनतेची काही फिकीर नाही। सरकारने सातत्याने या पेट्रोल डिझेलच्या विक्रीतून कर गोळा करून सरकार चालवण्याचा उद्योग केलेला आहे, हे सर्व जगाला आता कळलेलं आहे। विविध शहरांमध्ये आंदोलन केलं जाते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, इतर पक्ष सुद्धा महाविकास आघाडीतील एकत्र येऊन असं आंदोलन उभारतात। सर्व पक्ष वेगळ्या पद्धतीनं आपापल्या परीनं आंदोलनं करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसनं आज इथं आंदोलन केलं आहे, शिवसेना करेल, काँग्रेस पक्ष करेल, शक्य असेल तिथं सगळे एकत्रित येऊन करतील। पण हा जनतेचा जो क्षोभ आहे तो व्यक्त करण्याचा आमचा हा अधिकार आहे आणि म्हणून आज आम्ही मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यावर मोर्चाच्या प्रमुख लोकांना सगळ्यांना अटक करण्याचं काम या मोर्चात झालं। एक राजकीय प्रश्न आहे, प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर रावसाहेब दानवे असं म्हणतात की जयंत पाटलांनी सुद्धा विचार करावा, भाजपमध्ये नव्या लोकांना सुद्धा संधी मिळते आणि पदही मिळतं। मग ते रावसाहेब दानवेंची तशी मनीषा आहे, माझं ते त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देण्याचं कारण काय? प्राजक्त तनपुरेंशी तुमचं बोलणं झालं या सगळ्या पक्षप्रवेशानंतर? झालं असतं तर टळला असता प्रवेश। कळलं असं, कारण ते असं म्हणत होते की बोलणं झालं नाही। ते असं म्हणत होते की तुमच्याशी ते तुम्ही चर्चा करणार होतात पण संवाद झाला नाही आणि त्यामुळे हा पक्ष त्यांनी केला प्रश्न, तो त्यांनी त्यांचा विचार करून केला असेल। त्यांचा जिल्हा वेगळा आहे, त्यांचा अधिकार आहे, ते आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी मी काय बोलावं? आधी तुमचं बोलणं झालं होतं की असा पक्षप्रवेश ते करणार आहेत किंवा अशा प्रकारे? कारण माझी काय बोलणं झालेलं नव्हतं। त्यामुळे जयंत पाटील यांनी सविस्तर या सगळ्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जी महागाई वाढतीये त्यावर सुद्धा त्यांनी विस्तृतपणे त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे। कॅमेरामन अनिल संघारेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। तर नवी मुंबईतील या आंदोलनासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत आणि अक्षय या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर